नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात आज किचनमधून केलीत. किचनमधून काय केलीत, एक भाजी बनवायची, पण ती माझ्या पद्धतीची नाही आहे. ही बाबी येते ना आपल्याकडे, बाबी जेवणामध्ये एक्सपर्ट आहे, मला येते बघा मदत करायला. तर तिच्या पद्धतीची कारल्याची भाजी आहे, जे यूपी साईडचे लोक बनवतात बघा, एकदम एक नंबर भाजी असती. मागे पण बनवली, पण तो व्हिडिओच मी एडिट नाही केला आहे, तसाच गॅलरीत आहे, एडिटच नाही झालं आहे ते. पण आता जे बनवते पुन्हा, मी परवाच कारले आणलेले, 1 किलो कारले आणलेले. तर त्याची भाजी कशी बनवायची त्यांच्या पद्धतीची ती हसतच असते तुम्हाला सांगते. आणि तिला माझ्याकडे यायला खूप आवडतं, खूप आवडतं तिला माझ्याकडे यायला. तर बाबी दिखा ना करेला कैसे काटाय तूने, अंदर से दिखा. कारलं कापलं तिने, मध्ये धुवून घेतले, स्वच्छ धुवून घेतले. मी वरचं काढून नाही देत तिला. हे बघा आतलं बिया तिने पूर्ण काढल्या. मी बोलत असे नको काढू, पण ती काढती. असे सगळे कारले तिने असं आत बिया करून असं पोकळ करून घेतले बघा, असे केले. आणि एवढे बटाटे कापले. हे बटाट्यांचं नंतर आहे, पण त्यासाठी काय काय घेतलंय हे बघा. इथे मी तव्यावर तिला बडीसोप, जिरं, काळी मिरी, मेथी, धने आणि हे कलौंजी म्हणतात ना, कलौंजी काळे तिळासारखी असते बघा. काळे तीळ नसतात, पण काळे तिळासारखी एक कलौंजी असते. ही त्यांच्यामध्ये किराणा दुकानामध्ये गेलं तर देतात ते. तुम्हाला दाखवते, यामध्ये दिसत नाही आहे पण आहे ती. आता कलौजी म्हणतात त्याला, बारीक काळे बघा बघा, अशी ही काळ्या तिळासारखीच असती कलौजी. तर ही मी अशी मस्त बारीक गॅस तिला असं खरपूस भाजून दिले, न तेल घालता. पुन्हा सांगते, धने, जिरे, बडीसोप, काळी मिरी थोडीशी, आणि काय बोलते त्याला मी, हां कलौंजी, असं हे सगळं 5 प्रकार असे भाजून घेतले. त्यांच्यामध्ये पचफोरन म्हणतात त्याला ते. आणि त्यासाठी भरपूर असा लसूण आणि 1 कांदा हा मिक्सरला बारीक करायचा आहे. पहिलं हे बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याबरोबर हे बारीक करायचं आहे. हे बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ही कारल्याची हे सगळं स्वच्छ धुवून ठेवलं आहे तिने. आता कसं बनतं आहे ते तुम्हाला दाखवते. असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा, आता हे सुकं पहिलं वाटून घेते. हे बघा अशी पावडर करून घेतली याची. आणि यामध्येच हे लसूण आणि कांदा, कोथिंबीर वगैरे काही नाही, हां मिरची पण नाही आणि कोथिंबीर पण नाही. हे असं बारीक करून घेते, पाणी अजिबात नाही घालायचं आहे. तर बघा असं आता बारीक करून घेतले. यामध्ये मीठ घालणार आहे अंदाजाने. आता किती कारले आणि बटाटे किती येते अंदाजाने मी मीठ घालणार आहे. कमी पण नको व्हायला, कारण मसाला त्यामध्ये भरणार आहे. तर मोठे भरून 2 चमचे झालेत हे. आणि एक एवढा अर्धा चमचा हळद, बस झालं एवढं हे. आता हे भरताना तुम्हाला बघा असा सगळा मसाला बाबीने असा कारल्यामध्ये भरलाय. असं आहे सगळं. ठीक आहे बाबी, मी तिकडं काय कामाला लागले, हिने लगेच भरून दिलं सगळं. असं भरलं. हा बघा असा मसाला झालेला मस्त सगळं. हळद मीठ वगैरे मिक्स करून याच्यामध्ये भरलेत बाबीने. आता कसं फोडणीला घालते ते तुम्हाला दाखवते. मस्त भरलं सगळं. बिना पाण्याचा मसाला असतो ताई नो, अजिबात पाणी नाही आणि तेल पण नाही. आता तेल वगैरे नुसतं तेलामध्ये शिजणार आहे ते. मस्त भरले. हां चल बाबी. आता लोखंडाची कढई घेतली, कारण जास्त आहेत. लोखंडाची कढईमध्ये मस्त होणार. भरपूर तेल बघा, भरपूर तेल लागतं असं. आता तेलामध्ये कुठली फोडणी नाही, काहीच नाही. हां तेल मस्त आता गरम झालं आहे. चांगलं गरम व्हायला लागतं थोडंसं तेल असं. झाली की ना. आणि आता एक एक कारला असं सोडते बघा, थंड आहे. आता तेल चांगलं गरम झालं आहे. बाबी बोलते चांगलं तेल गरम पाहिजे. मी पण बनवते ताई नो, पण हिची पद्धत म्हणजे परफेक्ट असते. आपल्याला कसं आपल्याकडे हे बनत नाही ना, थोडंसं काहीतरी आपण 19-20 करतो आणि यांच्यामध्ये प्रॉपर ही वस्तू बनते. हे तुम्ही 8 दिवस ठेवलं नाही, हे कारलं एकही थेंब पाण्याचा कुठं नाही आहे बघा. ना मसाला वाटायला, ना इथे फोडणीला काहीच नाही. आता असं ठेवलं. हे बटाटे इकडे काढून घेते वेगळ्या याच्यामध्ये बाबी. मी याची रेसिपी अगोदर घेतली, पण ते काय झालं आहे ते अजून मी एडिट नाही केल्यामुळे ते आली नाही तुम्हाला. हे बघा असा मसाला मस्त ठेवला आहे थोडासा या बटाट्याला पण. आणि हा तेलातला बटाटा नंतर तुम्हाला मी दाखवेल. आता हे असं याच्यावर झाकण ठेवणार आहे. गॅस फास्ट ठेवला आहे जरा, 2 मिनटासाठी गॅस फास्ट ठेवला आहे. थोडीशी एक चांगली वाफ आली पाहिजे यामध्ये. फास्ट गॅसवर असं थोडंसं झाकण ठेवून, आता थोडंसं फास्ट गॅसवर असं ठेवलं आहे. अच्छा बाबी अभी आई अभी चाय निकाला देखो. आणि आता थोडंसं असं
पलटी मारणार. तर कडीत असं झालंय तेव्हा असं पाहिजे असतं. बाबी हात धोकं चाळीले फिर करू आधी. बघा मस्त असं एका साईडने असं भाजून घेतलं. आता नंतर गॅस कमी करणार आहे ती. खूप भारी होतं ताईनं. जर एकदा तुम्ही ट्राय केलं ना तुम्ही दुसरं कोणत्याच पद्धतीची कारल्याची भाजी बनवणार नाही तुम्हाला सांगते. आता या वेळेला काय दाखवलं हिची प्रॉपर पद्धत तुम्हाला दाखवली मी. आणि लोखंडी भांड्यात केले ना तर एक नंबर. आता अशी सगळी पलटी मारून पुन्हा झाकण ठेवायचं जरा वेळ. जरा वेळ नाही आता बारीक गॅस करून खूप वेळ लागणार आहे. फक्त तेलामध्ये आणि वाफेवर शिजणार आहे. पुन्हा एकदा कारल्याला अशी पलटी मारून घेतली आणि हे बटाटा जो होता तो यामध्ये टाकून दिला आहे. आता बटाटा आणि कारलं दोन्ही पण मस्त असं लालसर होईपर्यंत परतायचं आहे. पाणी न घालता हा तेलामध्ये. तर असं छान होतं हे. अभी क्या करेगा अभी तू? आलू पक गए ना अभी? उसको वापस बाद में थोड़ा लाल करना है ना. अभी ज़्यादा पके ना इसलिए निकाल देना है. बटाटा खूप जास्त गळेल म्हणून थोडंसं काढून घेते पहिला. कारलं आणि जरासं लाल करायचं आहे थोडंसं अजून. थोडं वेळ भेटते. हे बघा असं बटाटा काढून घेतलाय. याला नंतर थोडंसं लाल करायचं. असं बटाटा जर कधी आणि याच्यावर थोडंसं पुन्हा झाकण ठेवले जरा होऊ द्यायचे. थोडा वेळ लागतो. जरा वेळ खाऊ रेसिपी आहे. कारण एकदा फास्ट एकदा बारीक गॅसवर. आणि तिला बोलली तरच उभी राहा मी कपडे टाकते. तर लसूण हे बघा असे कारले असे लालसर करून घेतले आणि आता काढून घेते. मस्त असे झालेच पाहिजे हे लाल एकदम असे. तेव्हा चवीला खूप भारी लागतात. असे कच्चट नाही लागत मग. आणि आता हा बटाटा पुन्हा यामध्ये बघा किती तेल घातलेलं होतं. बटाटा थोडासा पुन्हा यामध्ये लाल करायचा आहे. या कारल्यामध्ये जो बटाटा घालतो ना दीदीला एवढा आवडतो. फास्ट गॅस रखेन बाबी. हां फास्ट गॅस. असं फास्टमध्ये मस्त असे लालसर केले ना लोखंडी कढईमध्ये तो वरती कामाचा आवाज आणि हा आवाज सगळा एकत्र होतोय. असे लालसर बटाटे खूप भारी लागतात. आणि वरती मी थोडंसं मीठ भुरवते त्याच्यावर. म्हणजे आता असंच टाकलेलं आहे मी पण तेव्हा घेतलं नाही थोडी. मीठ घातलं ना वरतून भारी होतं आणि मस्त लागतात खडपूस असे. चुलीमध्ये कसे भाजतो गावी असे लागतात खायला. त्या भाभीचं चाललंय तिकडं काम. भांडी घासते ही भाभी तर काम करते. मी माझं काम करून घेते. कपडे वगैरे सुकायला घातले. मस्त झालीत आता. गॅस फास्ट ठेवलाय भाजी. कढई खूप मोठी बघा. ही लोखंडाची कढई आपली खूप मोठी. किती पण भाजी असू द्या कारलं आणि बटाटा एकत्र करून खायचं असते. असे मस्त कढईला खाली करपलं पण नाही. आणि हे असं वाटत असं लाल एवढं पण लाल नाही आहे. असंच भाजावं लागतं. खूप छान होतं. आता याची रेसिपी बघा समजून घ्या. मी सुरुवातीला सगळं दाखवलं यामध्ये काय काय घातलंय ते. धन जिरे मेथी कलौंजी बडीसोप आणि आपलं हळद मीठ आणि वरतून भरपूर असं तेल कढईमध्ये आणि थोडंसं फास्ट गॅसवर परतून आणि नंतर बारीक गॅसवर असं चांगलं शिजवून घेतलंय. बारीक करेला कैसा पकाय बता ना दिखा. आई से पकड. एक करेला ऊपरले बघाय ना बी. हे बघ किती छान शिजलं एकदम. तुटतंय मऊ झालंय मस्त. आलू दिखा. मस्त शिजलंय भारी. तेल इतकं छान तेल आणि मसाला भारी झालाय. तर आता 1:45 वाजलाय. आज 1:45 वाजलाय आणि आता झालेत बघा. एवढी गडबड एखाद्या दिवशी तर इतकी गडबड होती. काम केले भाभीने गरम झालंय मला. कारण मी नुसती उभी होते कधीपासून. तर ठीक आहे चला आज फक्त आणि फक्त कारल्याची रेसिपी देणार आहे तुम्हाला. आणि कशी काय वाटते ती मला नक्की सांगा. मी स्वतः पण बनवते तेव्हा पण देईल पण आज भाभीच्या आजची जरा छान. तर आता संध्याकाळचं जेवण बनवून झालेत बघा. आत्ता गरम गरम एक भाकर बनवली. अशी मोठी भाकर करते मी यशला. कारण तो एकच खातो. छोटी करा किंवा मोठी करा एक म्हणजे एकच. आणि दीदीला चपात्या केल्यात. बघा संध्याकाळी मोजून 4 म्हणजे 4च चपात्या करायला लागतात. 2 दीदीला डब्याला न्यायला होतात 2 घरात होतात.
सकाळची 1-2 उरलेली असते. ही भाकर यशला आणि कारलं मी असं डब्यात काढून ठेवलं होतं. तर आता चपात्या वगैरे भाकरी झाल्या आणि त्याच्यावर ठेवल्या. आणि ही यशला ही बटाट्याची भाजी, कारण सकाळची उसळ पण थोडीशी आहे, ते भाभीला दिलं. हे कारलं वगैरे पण दिलं, उसळची भाजी पण दिली. तिला जेव बोलतोय पण तिने चहाबरोबर चपाती खाल्ली. तर हे जे उपवासाचा बटाटा असा यशला आवडतो तो बटाटा बनवला. दीदीला मी चहा ठेवला आहे आणि ते हे कारलं असं थोडंसं म्हटले गरम करून, कारण दीदीला डब्यात द्यायचं. हे खूप आवडतं तिथे. बटाटे वगैरे राहिले नाही भाभीचे, ते पोरं पण बटाटे खातात, त्यांना पण दिले. दीदीने दुपारी खाल्ला, साहेबांना डब्यात दिलं, मग बटाटे कमी झाले. पण कारलं पण खूप छान लागतं खायला. तर असं मस्त हे काळं दिसतं पण काळं नसतं ताई न, पुन्हा सांगते खूप भारी लागतं हे खायला. इतकंच म्हणजे कोणी पण खायला असं आहे. तर असं गरम केलं आहे तव्यावर, गॅस बंद करते. दीदीने खाल्ली तर चहाबरोबर चपाती खाईल. सकाळचा भात वगैरे सगळं राहिले, कारण साहेबांनी काढलं आणि उसळची भाजी चपातीच नेली, भात वगैरे नाही नेला म्हणून ते राहिलेत. आता हे काढून घेते, थोडं थंड व्हायला ठेवते दीदीला. तर दीदीला बघा मी आता स्टीलचा डबा देते ताई न. खूप बऱ्याच ताई मागे मला सांगायच्या, मी द्यायची तेव्हा हे, कारण ती न्यायचीच नाही. मग मी तिला दाखवलं, म्हटले बघ मला किती कमेंट देत आहे, तर मग स्टीलचाच डबा नेते आता. तर चला ठीक आहे, काढून घेते हे. असू द्या. मी गॅसजवळ संध्याकाळचा दिवा लावत असते. तुपाचा लावा, तेलाचा लावा, पण लावा गॅसजवळ. आपली अन्नपूर्णा माता असते आणि किचनमध्ये दिवा जळावा. तर ठीक आहे ताईंनो, आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.